कुणिका आणि कुणिकास किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने रव्याचे लाडू हा पदार्थ शेअर करणार आहे। त्यामध्ये विशेष म्हणजे ह्यामध्ये मी पाकाचा वापर अजिबात केलेला नाहीये। फक्त मी पिठी साखर आहे ती टाकलेली आहे आणि लाडू बांधलेले आहेत। चला तर मग कुणिकास किचन मध्ये जाऊया आणि मी तुम्हाला अजिबात पाक न वापरता रव्याचे लाडू हा पदार्थ शेअर करते। आणि हो, अजूनपर्यंत ज्या लोकांनी कुणिकास किचनला सबस्क्राइब केलेलं नाहीये त्यांनी कुणिकास किचनला सबस्क्राइब करावं आणि ज्यांनी सबस्क्राइब केलेलं आहे त्यांनी माझ्या अशा रेसिपी बघाव्यात, लाईक करावे, शेअर करावे आणि नक्की घरी करून बघावे आणि कमेंट करावं। पिठी साखर, रवा आणि तूप। मी रवा भाजायला घेतलेला आहे। आधीच तूप टाकलेलं नाही मी त्याच्यामध्ये। 1 वाटी अगोदर टाकली आणि आता ही अर्धी वाटी टाकली। मी असं इथे 1.5 वाटी रवा घेतलाय, तो आता मी भाजायला टाकलेला आहे। मी तो छान असा हलका गुलाबी होईपर्यंत रवा भाजणार आहे। फ्लेम ही गॅसची कमीच केलेली आहे। कमी फ्लेमवरती हा रवा भाजायचा। त्यानंतर मी याच्यामध्ये 1 स्पून असा मोठा स्पून आहे तो 1 स्पून तूप टाकलेलं आहे। त्यानंतर पुन्हा अर्धा स्पून तूप टाकलेला आहे आणि मी आता पुन्हा हा छान कमी फ्लेमवर भाजणार आहे। इथे रवा भाजत आलेला आहे, बघू शकताय। असा छान हलका असा गोल्डन कलर आलेला आहे बघा त्याला। मी तो आता पुन्हा असा कमी फ्लेमवर भाजत राहणार आहे। इथे रवा छान असा भाजला गेलाय। आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते, पिठी साखर आहे, मी ती पिठी साखर टाकते। 1 वाटी घेतली आहे, 1 वाटी पिठी साखर टाकली मी। इथे आपण पाकाचा उपयोगच करणार नाही लाडू बांधायला, म्हणून इथे मी पिठी साखर टाकलेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे रेसिपी शेअर करते आहे। मी ती छान अशी मिक्स करते आहे। फ्लेम चालूच आहे, बघू शकता तुम्ही। कमी फ्लेमवरती मी हे मिक्स करते आहे। त्यानंतर गॅस बंद करणार आणि हे झाकून ठेवणार आहे 10 मिनिटासाठी। इथे 10 मिनिटं झाले आणि आता मी ते मिक्सरच्या जारमध्ये टाकणार आहे आणि ते बारीक करून घेणार आहे। याने काय होतं, लाडू आहे ना टाळूला चिटकणार पण नाही आणि पेड्यासारखे छान असे होतील। ते वाटणार नाही तुम्ही रव्याचा लाडू खाताय, पेढा लागेल अक्षरशः टेस्टला। आता मी इथे मिक्सरमधनं काढलेलं आहे। या पद्धतीने मी बारीक केलेले बघू शकता। ते मी आता या ताटामध्ये काढून घेणार आहे आणि परत पुन्हा ते उरलेलं जे आहे रवा तो मी मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी तूप टाकून लाडू बांधणार आहे। बघू शकता इथे तुम्ही एकदम छान असे मस्त मी मिक्सरमधनं बारीक केलं आहे ते आणि याचे लाडू बांधायला पण एक व्यवस्थित त्याला बांधल्या जातील, पेड्यासारखे ते दिसतील। आता यामध्ये मी गरम तूप घेतलंय, 1 चमचा टाकलाय बघा। आणि आता हे मी मिक्स करणार आहे। इथे तुपाचा पण कमी वापर आहे, कमी तूप वापरून मी इथे करतेय। मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी लाडू वळवायला घेणार आहे। आता इथे मी लाडू बांधायला घेतलेले आहेत रव्याचे। पाक अजिबात केलेला नाही आहे, बघू शकता। पण लाडू किती छान असा गोल गरगरीत आला आहे आणि अगदी पेड्यासारखा झालेला आहे, ना टाळूला चिटकणार पण नाही खाल्ल्यानंतर। मी आता अशा पद्धतीने सर्व लाडू बांधून घेणार आहे।
इथे रव्याचे लाडू तयार झालेत। अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रव्याचे लाडू पाक न वापरता हा पदार्थ शेअर केलेला आहे। पाक न वापरता रव्याचे लाडू तयार आहेत। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। आणि मी लाडू इथे तोडून पण दाखवणार आहे बघा तुम्हाला। अजिबात हे झालेला नाहीये, एकदम सॉफ्ट असा झालेला आहे, अगदी पेड्यासारखा झालाय, बघू शकता। याच्यात कोणी म्हणणार नाही की पाक वापरलेला असेल की नसेल। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रव्याचे लाडू ही रेसिपी शेअर केलेली आहे। वाव!